पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, पॉझिटिव्ह जगलं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजे असं सांगितलं जाते. तर एका तरुणाने मला प्रश्न विचारलेला आहे, पॉझिटिव्ह बोलण्यासाठी, पॉझिटिव्ह आपली व्यक्तिमत्व बनण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याचे काही एक मुद्दे मला सांगा असं त्याचं म्हणणं होतं. तर पहिल्यांदा आपलं बोलणं सकारात्मक होण्यासाठी सकारात्मक शब्दांचा साठा तुमच्याकडे असायला पाहिजे. पहिली गोष्ट. आणि मग त्या साठा जे आत तुम्ही जितका शब्द साठा आत राहील तितका तो आठवायला लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला एक प्रयोग सांगतो की सकारात्मक शब्द लिहून काढा. सकारात्मक शब्दांचा शोध घ्या, ते लिहून काढा, त्याचं वाचन करा, मोठ्यानं वाचा आणि त्या शब्दांचा कुठे कुठे वापर करता येतो ते पण लिहून काढा. आणि सकारात्मक शब्द वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदे होतात हे पण लिहून काढा. मग तुम्ही सकारात्मक शब्द तर वाढतीलच, सकारात्मक शब्दांचं महत्त्वही तुम्हाला लक्षात येईल. आणि मग तुम्ही जर सकारात्मक शब्द वापरत राहायला लागलात नेहमी, तर तुमच्याकडे लोक तुमची व्यक्तिमत्व सकारात्मक बनते. लोक तुम्हाला सकारात्मक माणूस आहे असं म्हणतात. हा एक प्रयोग तुम्हाला करता येते, तो तुम्ही करावा. सध्या तुम्ही कोणते शब्द सकारात्मक वापरता ते पण लिहून काढा. त्याचे काय फायदे झालेत का तुम्हाला सकारात्मक बोलण्याचे, सकारात्मक शब्द वापरण्याचे, ते पण लिहून काढा. आणि तुम्हाला मी या निमित्ताने एवढंच सांगतो, आता सकारात्मक शब्दप्रयोग, सकारात्मक शब्द एखाद्या व्यक्तीला, आता सकारात्मक कसं बोलावं? सकारात्मक बोलणं म्हणजे काय खोटं बोलणं आहे का? नाही. तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू असतात माणसाचे, अनेक बाजू असतात एका व्यक्तीला. आता उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या व्यक्तीमध्ये काही गुण असतात, काही अवगुण असतात. काही गुण असतात, काही अवगुण असतात. त्याचे काही चांगलं काही कार्य असते, त्याची काही चांगली कृती असते, त्याची काही चांगली उक्ती असते. आता त्या व्यक्तीविषयी बोलत असताना जशी चांगली कृती आणि उक्ती असते तशीच वाईट कृती आणि उक्ती असते. चांगली आणि वाईट, गुण अवगुण. तर अशा प्रसंगी सकारात्मक त्याच्याविषयी बोलायचं का, काय बोलायचं? तर आपण अशा प्रसंगी त्यांच्या गुणावर फोकस करायचं. आणि तुम्ही त्याच्या गुणावरच काही दिवस फक्त फोकस करा, त्याच्या चांगल्या कार्याबद्दल फोकस करा, त्याचं त्यावर प्रशंसा करा. त्याच्यामध्ये सकारात्मकता वाढते. अरे वा, चांगल्या गुणाचं कौतुक होते गड्या, चांगल्या गुणाची लोक नोंद ठेवतात, चांगल्या कामाचं कौतुक होते, चांगल्या बोलण्याचं कौतुक होते. हे त्याला सुद्धा ऐकायला बरं वाटते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला देखील बरं वाटते. हा प्रयोग करून बघा. त्याच्याबद्दलचे जे काही, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही जर काही बोलायचं असेल ना, तुम्हाला आठवत नसेल तर लिहून काढा त्याच्याबद्दल काय बोलायचं. आता दैनंदिन जीवनामध्ये जी माणसं भेटतात, भेटल्यानंतर तुम्ही त्याचा ड्रेस छान असतो, त्या ड्रेसमधलं काहीतरी छान असू शकतं, ते छान आहे, तुम्ही त्याचं कौतुक करू शकता. त्याच्या बोलण्यामध्ये एखादं
वाक्य तुम्हाला त्याच्या सहवासामध्ये एखादं वाक्य आवडलेलं असू शकते, किंवा काही एखादी गोष्ट त्यांनी सांगितलेली तुम्हाला आवडलेली असू शकते. त्या गोष्टीची आठवण करून देणं म्हणजे सकारात्मक बोलणं आहे. तर ह्या गोष्टी जर आपण करत गेलो ना, तर माणसं जोडली जातात. एका महिलेचा मला फोन आला आणि तिने विचारले की माझं आणि माझ्या नवऱ्याचं काही फारसं जमत नाही. मी म्हटलं कमी अधिक प्रमाणामध्ये सगळीकडेच होते ते, त्याच्यात काही नवीन नाही. नाही, आमचं जरा जास्तच आहे म्हटलं. बरं, मग आता त्याच्यातून तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे म्हटलं. नाही, काही मार्गदर्शन कराल का असं त्यांनी म्हटलं. तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहते तुमचे. मी त्यांना सांगितलं हो, काय हरकत नाही, करेल. मग मी त्यांना एक एक मुद्दा सांगितला, ते तुम्हाला सांगणार आहे. सकारात्मक शब्दांचा वापर आणि मग परिवर्तन कसं होते. मग त्यांना मी विचारलं त्यांच्यातले त्यांचे काही तुम्हाला कोणते गुण आवडतात ते लिहून काढा. काय आवडायला आहे म्हणले. हो, आवडतं ना. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एखादं वाक्य तरी असते, काहीतरी असतेच प्रत्येकामध्ये. बंद पडलेलं घड्याळ सुद्धा 2 वेळेस राईट टाइम दाखवतो, असा विचार करा. फुटलेल्या दगडाचा सुद्धा उपयोग असतो पायाभरणीसाठी. काट्यांचा सुद्धा उपयोग असतो पिकाच्या संरक्षणासाठी. लक्षात आलं का? त्यामुळं प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा असतोच. फक्त आपली त्याच्यावर नजर जात नाही, इतकाच तो भाग असतो. आणि ती गोष्ट आपण अधोरेखित करत नाही, आपण गुण अधोरेखित करत नाही, आपण पुढच्या व्यक्तीचे अवगुण अधोरेखित करत असतो. हा, बरोबर आहे म्हटलं. मग तुम्ही आज एकच प्रयोग करा की त्यांना त्यांच्याबद्दलचे सगळे गुण आधी लिहून काढा, वाचा. म्हणलं आता एखाद्या वेळेस पाठ आता विसरून गेले बोलणं, तर मग वाचा आणि ते शब्दप्रयोग त्यांच्यासोबत विनाआट करा आता. नाही, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मी जरी चांगलं बोललो तर तो वंगळच बोलते, मी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तर तो वंगळच बोलते. तसं नसते म्हटलं. तुम्ही सेल्फ सेंटर राहू नका, दुसऱ्याचा पण विचार करायला शिका थोडं. आणि क्रियेला प्रतिक्रिया असते. काहीतरी क्रिया होत असेल तेव्हा तो प्रतिक्रिया देतोय, किंवा आता काही क्रिया होत नाही, कधीतरी मागं झालेली असेल, त्याचा शोध घ्या, त्याबद्दल माफी मागा. हा, बरोबर आहे म्हणले ते. कारण आपला अट्टेल तट्टूपणा, आपला दुराग्रह, मीच, माझंच खरं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर कमी करून टाकल्या, दुसरं तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण असला असता तर काय केलं असतं, याचा विचार तुम्ही करायला शिका. त्याच्या काही अडचणी असतात, त्याच्या काही समस्या असतात, त्याच्या काही उणीवा असतात, त्याचे काही दोष असतात, त्याचे काही अवगुण असतात. त्या सगळ्यांचं त्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आपलं ते बाब्या आणि लोकांचं ते कार्ट, ही मनोवृत्ती आपण सोडून दिली पाहिजे. आणि सम्यक दृष्टिकोन ठेवून, सम्यक वाणी ठेवून आपल्याला जगता आलं तर बरेचसे प्रश्न मिटू शकतात, असं मी त्यांना सांगितलं. मग सकारात्मक शब्द कोणते वापरायचे? तुमच्यामुळे मी आई होऊ शकले, तुमच्यामुळे घर चालते,
तुमच्यामुळे आपल्या लेकरांचे शिक्षण होते, तुमच्या मेहनतीमुळे माझ्या पोटात अन्न आहे, माझ्या अंगावरचे कपडे आहेत. ते त्यांचं कर्तव्यच आहे. हो बाबा, त्यांचं कर्तव्यच आहे, पण ऐका ना थोडं. ठीक आहे म्हणलं तर काय फरक पडत आहे? डोक्यावर बसेल म्हटली ती. अहो, डोक्यावर नाही बसत. आपल्या डोक्यातलं ते भूत आहे, डोक्यावर नाही बसत. कारण प्रेमानं जग जिंकता येते, आपण वाक्य ऐकलं असेल. हो हो हो. मग प्रेमानं जग जिंकता येत असेल आणि आपल्याला एकमेकाच्या, आपण भारत पाकिस्तान नाही आहोत. ही जाणीव ठेवा, आपण दोघे एक आहोत. तुम्हा दोघाला म्हातारपणी एकटंच राहायचं आहे. तुमच्या काठीचा आधार, एकमेकाच्या काठीचा आधार एकमेकाला व्हायचा आहे. ही जाणीव तुम्ही ठेवून जर जगायला लागलात तर तुम्ही सुखानं जगायला लागाल. त्यांच्या ज्या काही तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही बोला, तुम्ही खूप सहन केले आयुष्यात, एवढं सगळं सहन करून देखील ताठ उभे आहात. अजूनही तुम्ही चांगुलपणा आहे तुमच्यामध्ये. आणि अबोला तुम्ही सोडून द्या असंही त्यांना मी सांगितलं. तर सकारात्मक शब्द प्रयोग करा, त्याचबरोबर त्यांची सेवाभावी वृत्तीने सेवा करा. व करावं लागते म्हणून करू नका. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्यानंतर तुमचं काम पडलं की जसं गोड बोलता, तसं त्यांचं काम पडल्यानंतर ते बोलत असताना तसाच गोड प्रतिसाद द्या. आपलं काम पडलं की जसं आपण मांजर होऊन बोलतो, तर दुसऱ्याचं काम पडलं तेव्हा पिसाळलेलं कुत्रं होऊन बोलत असो, तर रिलेशन कसे चांगले राहते. तर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून एकमेकाला सन्मान देण्यातून, मान देण्यातून, एकमेकाला सहकार्य करण्यातून आणि एकमेकाला सन्मानजनक बोलण्यातून, त्यालाच बोलून चालत नाही, त्याचं भावविश्व तुम्हाला समजून घ्यावं लागेल. त्या व्यक्तीचं भावविश्व तुम्हाला समजून घ्यावं लागेल. त्याच्या श्रद्धा समजून घ्यावे लागतील. त्याला आवडणाऱ्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्या लागेल. त्याच्या आवडीला तुम्हाला फुंकर घालावं लागेल. आवडी जोपासाव्या लागतील, त्याच्या श्रद्धा जोपासाव्या लागतील. त्यांना त्यांचे आई वडील असतील, त्याचे सगळे नातेवाईक असतील, त्याला जे आवडणारे असतील, त्यांच्याविषयी देखील तुम्हाला सकारात्मक बोलावं लागेल. मी फक्त याच्याबद्दलच बोलतो एवढं जमणार नाही, मी याच हाताबद्दल बोलतो या हाताला बोलत नाही, असं नाही जमणार. तर व्यक्ती म्हणजे फक्त तो दिसतो तेवढं त्याचं शरीर नसते हो. पहिल्यांदा तो एकटाच नसतो, त्याच्यासोबत जोडलेलं भावविश्व, त्याचे विचार ईश्वर, त्याचं कल्पना ईश्वर, हे सगळं त्याचं ईश्वर असतं. ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि त्यानुसार त्या विषयावर आपल्याला जर बोलता आलं. आता मी म्हटलं तुम्हाला तुमच्या माहेरचं कौतुक केलं तर आवडते की नाही? हो आवडते. मग त्यालाही माहेर आहे ना. त्याचं माहेर म्हणजे काय? त्याचे आई वडील, त्याची भाऊ बहीण, त्याचं परिवार, हे सगळं त्याचं माहेरच आहे ना. म्हणलं मी त्याला एक उदाहरण सांगितलं. एक बाई असं म्हणत होती की माझा सासरा ढोसतो, मूत पितो, दारू पितो होता ना थोडा, तर मूत पितो, ढोसतो असं म्हण. आणि त्या व्यक्तीला त्या महिलेला सांगितले, बाबा तुझा बाप पितो ना, टेन्शन आल्यानंतर थोडंसं घेतेत.
असं म्हणजे हा जो अपपर भाव आहे, हा विसंगतीचा जो भाग आहे, आपलं ते बाबा लोकांचं ते कार्टे ही मनोवरती आम्ही सोडणार नसू तर रिलेशन चांगले राहणार नाही. अनेक तुम्हाला रील सुद्धा रीलमध्ये तुम्ही ऐकत असाल, अतिशय या सगळ्या गोष्टीवर विसंगतीवर असे प्रहार केलेले आहेत. तर या केलेल्या प्रहाराचा अभ्यास करा आणि त्यातून आत्मसुधारणा खूप महत्वाची गोष्ट आहे. सकारात्मक बनण्यासाठी आपल्यातले दोष जोपर्यंत आपण दूर करणार नाही, आत्मदोष, कारण आपण तसे नकारात्मक राहून सकारात्मक कसं बोलू? आपले हे दोष जे आहेत हे दोष दूर केले आणि आयुष्य एवढं सरळ नाहीये, त्यासाठी संयम ठेवावा लागतो. त्यातून आपले दोष आपल्याला दूर करावे लागतात. आपल्या डोळ्यातलं आपल्याला खुसळ दिसत नसेल आणि आपल्या डोळ्यातलं आपल्याला जर मुसळ दिसत नसेल आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं खुसळ दिसत असेल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपले मोठमोठे दोष दिसत नसतील आणि दुसऱ्याचे छोटे छोटे दोषचं आपण जर भांडवल करत असो तर रिलेशन संबंधाचा बाजार भरतो. घरच तुरुंग, घरच न्यायालय, कोर्ट कचेऱ्या होऊन बसते. तर ह्या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तुम्हाला, तर तुम्हाला अनेक काही गोष्टीचा संयम ठेवून वागावं लागेल. एकमेकाला सहनही करावं लागेल, याची जाणीव मी करून दिली. कारण कधी कधी अनावधानानं एखादा दोन शब्द इकडे तिकडे होऊ शकतात. तर अशा प्रसंगी त्याच्याकडे खिलाडूवरतीनं पाहणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर मित्रांनो, मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे, सकारात्मक बनल्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये मधुरता, गोडवा निर्माण होणार नाही. एकमेकाच्या सहवासात आनंद निर्माण होणार नाही. आनंदाचा मग आस्वाद घेता येणार नाही. त्यामुळे एकमेकाला सन्मान द्या, सहकार्य करा, सकारात्मक शब्द वापरत जगा. धन्यवाद.